बाबा, बाबा. मीरा, काय ग इथे का आलीस अचानक? ताई, बाबा मला आत्ता बाल्कनीत दिसले होते. आत्ता? हो, मला काल रात्री त्यांचं स्वप्न सुद्धा पडलं होतं आणि कदाचित मला म्हणूनच जाग आली नाही. या स्वप्नाचा काहीतरी अर्थ आहे ताई. काय स्वप्न होतं? ताई, बाबा मंजिरीपासून जीव वाचवत माझ्याकडे मदतीसाठी आले होते. खूप घाबरले होते अगं ते. आणि त्यांच्या मागोमाग मंजिरी आली आणि तिच्या हातात सुरा होता अगं. मी बाबांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, वेदाच्या बाबांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण मंजिरीने माझ्या डोळ्यासमोर बाबांना सुरा खुपसून मारून टाकलं. मी काही करणार इतक्यातच माझं स्वप्न तुटलं अगं. आणि आता आपण बोलत असताना मला बाबा बाल्कनीत दिसले. ताई, बाबांच्या गळ्यात रस्सी होती आणि त्यांना कोणीतरी खेचून घेऊन गेलं ग. या सगळ्या मागे मंजिरी असण्याची शक्यता असू शकते. मीरा, आधी तिला शोधावं लागेल. ताई, सकाळपासून तीच कुठे दिसत नाहीये, म्हणून मला जास्त भीती वाटते अगं. हे बघ ताई, काहीतरी गडबड आहे. आपण शोधूया तिला, आणि जर ती घरात नसेल तर तिच्या गुहेत नक्कीच असेल. फक्त यावेळेस तिथे जायच्या आधी आपण पूर्ण तयारीने जायला हवं. मीरा. हो ताई, तू शोध, मी पण शोधते. मंजिरी सोबत बाबा असण्याची शक्यता आहे ताई. हा, सॉरी सॉरी. कुठे चालले एवढ्या घाई घाईत? मंजिरी, माझे बाबा कुठे आहेत? हो, लेकीला बापाला बघायचंय, आठवण येते त्याची. अगं पण तुझा बाप इथे नाहीये. हे बघ, खोटं बोलू नकोस. मी आत्ता पाहिले बाबांना. बघितलंस? पण ती फक्त एक झलक होती. पण यापुढे तू तुझ्या बापाला जेव्हा केव्हा बघशील तेव्हा तो एक आत्मा असेल, तुझ्या बहिणीसारखा. मंजिरी, अगं, हळू ओरडतेस काय? घाबरले ना मी. बघ, शांतपणे सांग काय हवंय तुला. चर्चा कर हवं तर. तुला माहितीये का, चर्चा करून जगातली मोठमोठाली युद्ध सुद्धा थांबली आहेत. त्यामुळे चर्चा करूया आपण. सांग मला काय हवंय तुला. बापाला बघायचंय, भेटायचंय त्याला? हा, भेटायचंय ना? चल माझ्यासोबत, चल. माझे बाबा कुठे आहेत? बापाला भेटायची खूपच घाई झाली आहे तुला. जरा धीर धर. ये. आई,
हा हा मीरा, मी सांगितल्याशिवाय इथून हलायचं नाही, कळलं? शिवनाथ, बाबा चल. उभं राहायचं नाही शिवनाथ. नाही तर मी काय करेन माहितीये ना? तुझ्या नातीला मारून टाकेन. मंजिरी सर, पाहिलंस मीरा, परिस्थिती माणसाचे काय हाल करते ते. आता तूच बघ ना, तुझा हा बाप परोपकारी, पण स्वतःच्या मानाची, जीवाची, अस्तित्वाची किंमतच नाही त्याला. स्वतःला संपवायला निघाला होता, पण स्वतःच्या नातीसाठी, तिच्या संरक्षणासाठी त्याचं संपूर्ण आयुष्य, त्याचा स्वाभिमान पणाला लावला त्याने. आणि आता बघ काय अवस्था झाली त्याची. कुत्रा बनलाय ग, कुत्रा. देवयानी, बघतेस ना तू, तुझा नवरा महान शिवनाथ गुरव काय झालंय त्याच? कुत्र्यासारखा वागतोय ग, कुत्र्यासारखा. मंजिरी, नीच आहेस तू मंजिरी. या पापाची शिक्षा तुला भोगावी लागणार. तुला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. देवयानी, काय चाललंय तुझं हे लहान मुलांसारखं? स्वर्ग नरक या सगळ्या संकल्पना तुमच्यासारख्या सामान्य माणसांसाठी असतात. माझा त्यांच्याशी दूरपर्यंत संबंध नाहीये, कळलं? असो, मी कशाला उगाच तुझ्याशी वाद घालत बसले, नाही का? आणि मीरा, अगं अशी रडतेस काय मीरा? हे सगळं बघतेस ना तू? तुझ्या आईची मृत्यूनंतरची दयनीय अवस्था आणि तुझ्या वडिलांची जिवंतपणे झालेली विटंबना. या सगळ्या मागचं कारण माहितीये काय? तू मीरा, तू आहेस ते कारण.